नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या शेतामध्ये आणि शेतामध्ये आपण पाहत आहोत हे पळसाचं झाड। हे पळसाचं झाड आहे। ह्या पानामध्ये काहीही कमतरता नाही मित्रांनो, हिरवगार पान आहे। याचं कारण काय आहे, याचं सिक्रेट काय आहे आणि आपण आपल्या शेतामध्ये बेजार आहोत की एखादं क्रॉप जर घेतलं तर त्या क्रॉपला मागपुढे पाहता पाहता आपले नाकात जीव येतात। तर हे कारण काय आहे, या पानामध्ये कुठलीच कमतरता नाही आहे, कुठलंच पेस्ट डिसीज नाही आहे, कुठली कीड नाही आहे, कुठली न्यूट्रिशन कमतरता नाही आहे, न्यूट्रिशन डिसीज पण इथं कुठं दिसत नाही आहे। याचं कारण काय आहे आणि आज तारीख आहे मित्रांनो 22 मे 2024। अशा 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे झाड हिरवगार आहे, गडद आहे आणि याला कुठलं पाणी देखील नाही आहे। निव्वळ जंगलामध्ये झाड आहे, शेताच्या धुऱ्याच्या कडीला झाड आहे। याला कुठलंच पाणी नाही आहे, कुठलंच पेस्ट डिसीज नाही आहे, कुठलं फर्टिलायझर नाही, पेस्टिसाइड नाही, काही नाही। तरी देखील पहा किती मस्तपैकी नवती फुटली आणि याला फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये आहे। आणि एवढं जर चेलचेल पान आहे तर याचा अर्थ याला पाणी मिळतंय। तर कुठं मिळतंय बाबा, त्याचं बुड दाखवतो तुम्हाला। त्या बुडात काहीही पाण्याचं काहीच नाही, सोर्स नाही, काही नाही। आणि हे धुरा आहे, धुऱ्यावर हे झाड आहे आणि आज मे महिना चालू आहे। हे पहा सर्वत्र कोल्डफट आहे। हे बाबळाचं झाड आहे माझ्या पाठीमागे, तिकडं ते लिंबाचं झाड आहे, हे पण हिरवगार आहे। आणि टेम्परेचर पाहिलं तर आज 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। 42 ते 43 45 वर आज तापमान चाललं आहे। तर हे हिरवगार पान आहे, तेजदार पान आहे, याचा अर्थ याला पाणी मिळतंय। तर निसर्गाने अशी सोय केलेली आहे मित्रांनो की प्रत्येक जीवाला जीवन जगण्यासाठी एक जीव दुसऱ्याची मदत करीत असतो। आणि म्हणूनच या कृषीला जीवो जीवस्य जीवनम कृषी असं म्हणलेलं आहे। म्हणजे ऋषीमुनींनी एका शब्दात सांगितलेलं आहे, कृषी नाम जीवनम कृषी, जंतु नाम जीवनम कृषी, जंतु नाम जीवनम कृषी। जंतू ही कृषीचं एक साधन आहे, जीवाणू ही कृषीचं एक साधन आहे। म्हणून मित्रांनो कृपया करून आपणास एक विनंती आहे की तणनाशक, कीटकनाशक आणि फर्टिलायझर, पेस्टिसाइड आपण जे रानात वापरतो त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा। करू नये असं मी म्हणू शकत नाही, आज ती आपली काळाची गरज आहे। पण मित्रांनो अतोनात त्याचा वापर करणं आणि आपली जमीन खराब करून टाकणं आणि पुढच्या पिढीला नापीक जमीन आपण देऊ अशी अवस्था आज दिसत आहे। तर तुम्ही पुढच्या पिढीला काही द्या का न द्या, काही देणे घेणं नाही, पण सुपीक जमीन मात्र नक्की द्या, हे माझं एकमेव मागणं आहे तुमच्याकडं। तर मित्रांनो याला सगळं काही मिळतंय, याचं कारण आहे की निसर्ग सर्वांना सर्व काही पोहोचिती करत असतो। त्याचं फक्त आपण देखरेख करणं आणि पाहणं हे गरजेचं आहे। धन्यवाद मित्रांनो, नमस्कार।